नमस्कार, श्री स्वामी समर्थ. वास्तु समाधानमध्ये तुमचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रह्मस्थानांबद्दल माहिती देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वास्तुशास्त्रामध्ये ब्रह्मस्थान, ब्रह्मबिंदू काय आहे, ब्रह्मस्थान आणि ब्रह्मबिंदू कसे शोधायचे, तुम्ही तुमचे ब्रह्मस्थान कसे ठेवावे, ब्रह्मस्थानात टाळायच्या गोष्टी, ब्रह्मस्थान दोषांचा परिणाम आणि त्यावर उपाय. सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात की ब्रह्मस्थान आणि ब्रह्मबिंदू काय आहे. वास्तुशास्त्रामध्ये कोणत्याही मालमत्तेच्या मध्यभागाला ब्रह्मस्थान म्हणतात. ब्रह्म या शब्दामध्ये ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव, जे विश्वाचे निर्माता आहे, आणि स्थान म्हणजे जागा. तर ब्रह्मस्थान म्हणजे ब्रह्मदेवाची जागा. ब्रह्मदेव हे ब्रह्मस्थानाचे अधिपती किंवा काळजीवाहक आहेत. कोणत्याही मालमत्तेच्या मध्यबिंदूला ब्रह्मबिंदू म्हणतात. वास्तुशास्त्रामध्ये सर्व दिशा ब्रह्मबिंदूद्वारे दर्शविल्या जातात. ब्रह्मबिंदूला कोणत्याही मालमत्तेची नाभी मानली जाते. आपल्याला माहीतच आहे की आपल्या शरीराची मज्जासंस्था नाभीशी जोडलेली असते. त्याचप्रमाणे कोणत्याही संपत्तीच्या ऊर्जेचा प्रवाह ब्रह्मस्थानाशी जोडलेला असतो. ब्रह्मस्थान हे ऊर्जेच्या प्रवाहाचे केंद्र आहे. चला आता जाणून घेऊयात ब्रह्मस्थान आणि ब्रह्मबिंदू कसे शोधायचे. ब्रह्मस्थान आणि ब्रह्मबिंदू शोधण्यासाठी प्रथम तुम्हाला घराचा आराखडा घ्यावा लागेल आणि नंतर आराखडा चौरस किंवा आयताकृती स्वरूपात आहे की नाही ते तपासावे लागेल. जर आराखडा चौरस किंवा आयताकृती स्वरूपात नसेल तर आपल्याला आराखड्याला चौरस किंवा आयताकृती आकार द्यावा लागेल. कोणत्याही आराखड्याला चौरस किंवा आयताकृती आकार कसा द्यावा आणि त्याचा मध्यबिंदू कसा शोधावा हे माझ्या मागील व्हिडिओमध्ये मी स्पष्ट केले आहे, ज्याची लिंक वर दिलेल्या आय बटनवर आहे. आता आपण जाणून घेऊयात की ब्रह्मस्थान कसे शोधायचे. ब्रह्मस्थान शोधण्यासाठी त्याच आराखड्याला उभ्या आणि आडव्या 3 समान भागांमध्ये विभाजित करा. असे केल्याने तुम्हाला 9 समान भाग मिळतील. आता मध्यभागी असलेला 1/9 भाग त्या मालमत्तेचा ब्रह्मस्थान आहे. याला ब्रह्मप्रदेश असेही म्हणतात. आता जाणून घेऊयात की तुम्ही तुमचे ब्रह्मस्थान कसे ठेवावे. 5 तत्वांपैकी ब्रह्मस्थान हे आकाश तत्वाने बनलेले आहे, म्हणून ब्रह्मस्थान नेहमी उघडे ठेवले पाहिजे. वास्तुपुरुषाचे पोट, नाभी आणि पाठीचा कणा या भागात असतो, म्हणून ब्रह्मस्थान नेहमीच हलके ठेवावे. म्हणजेच या ठिकाणी जड फर्निचर, भिंती, यंत्रे नसावीत. म्हणूनच जुन्या काळात घराचा मध्यभाग हा नेहमीच उघडा ठेवला जातो आणि सर्व खोल्या त्याभोवती बांधल्या जात होत्या. पण आजच्या सपाट पद्धतीत असे ब्रह्मस्थान असणे शक्य नाही, जे प्रकाशमय आणि उघडे असेल. आता जाणून घेऊयात ब्रह्मस्थानात टाळायच्या गोष्टी. ब्रह्मस्थान कधीही जड नसावे. ब्रह्मस्थानात कोणतेही मोठे बांधकाम नसावे. ब्रह्मस्थानात कोणत्याही पाण्याचा स्रोत नसावा आणि ब्रह्मस्थानात कधीही खड्डा नसावा. जर तुमच्या मालमत्तेच्या ब्रह्मस्थानात जर पाण्याचा स्रोत किंवा खड्डा असेल तर तो त्वरित भरा. या दोषांवर हा एकमेव उपाय आहे. ब्रह्मस्थानात शौचालय नसावे, विशेषतः भारतीय शैलीतील कमोड, कारण यामुळे ब्रह्मप्रदेशात पाणी आणि खड्डा दोन्हीकडे येतो. यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. शक्य असल्यास ब्रह्मस्थानापासून शौचालय बाहेर हलवा. जर हे तुम्हाला करणे शक्य नसेल तर तुमच्याकडे ब्रह्मस्थान भारतीय शैलीचा कमोड असेल तर किमान तो वेस्टर्न कमोडनी बदला. ब्रह्मस्थान कधीही मालमत्तेच्या बाहेर असू नये. ब्रह्मस्थानात जिना, खांब किंवा बीम किंवा तुळई नसावी, कारण हे ब्रह्मस्थानात जडपणा निर्माण करतात. तसेच ब्रह्मस्थानामध्ये पूजाघर, गॅस स्टोव, बेड आणि जास्त साठवणूक वस्तू टाळा. आता जाणून घेऊयात की ब्रह्मस्थान दोषाचा परिणाम आणि त्यावर उपाय. ब्रह्मस्थानाच्या दोषाच्या परिणामामुळे कुटुंबातील सदस्यांना पोट किंवा पाठीशी संबंधित आरोग्य समस्या येऊ शकतात. आर्थिक समस्या आणि प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतो. कधीकधी लग्न न जमणे किंवा गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात. आता जाणून घेऊयात ब्रह्मस्थानाच्या दोषावर उपाय काय आहेत. जर तुमच्या ब्रह्मस्थानात जडपणा किंवा शौचालय असेल तर त्यावर आपण उपाय बघणार आहोत. तुम्हाला ब्रह्मस्थानाच्या ईशान्य, उत्तर किंवा पूर्व भिंतीवर
तांब्यापासून बनवलेले सिद्ध ब्रह्मयंत्र स्थापित करायला लागेल. ब्रह्मयंत्र हे बाजारात सहज उपलब्ध मिळते. शौचालयाच्या भिंतीवर कधीही ब्रह्मयंत्र लावू नका. जर शौचालय ब्रह्मस्थानाच्या ईशान्य दिशेला असेल तर तिथे ब्रह्मयंत्र लावू नका, तर ब्रह्मयंत्र उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावे. हा उपाय तुमच्या मालमत्तेच्या ब्रह्मस्थानाच्या ऊर्जेचे संतुलन राखण्यात मदत करेल. ब्रह्मस्थानासंबंधी तुम्हाला जर काही प्रश्न किंवा समस्या असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.